एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुरहाननगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। पोलिसांच्या पथकानं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली। त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला। शोकसंदेशपर भाषणात सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले, दीनदलित, शोषित, गरीब, कष्टकऱ्यांच्या पाठीशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले। सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असं काम केलं। पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व होते। त्यांचा पिंड समाजकारण व राजकारणाचा होता। यावेळी त्यांच्या पार्थिवाचं पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशीनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी जंगले महाराज, आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भाषण केलं। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।